गणपती बाप्पा मंगल मूर्ती। म्हणजे 35 एक लोक आहो आम्ही. तर आम्ही चाललो ॲक्च्युली दमनला. इकडं सगळे डोंगर, इकडं हा मोकळा रस्ता आणि इकडं आमच्या सगळ्या गाड्या, इकडं सगळं डोंगर, इकडं सूरज दादा. रस्ता बंद आहे, रस्ता बंद आहे, रस्ता बंद आहे. गाईज रस्ते एवढे मस्त आहे ना इकडं, म्हणजे एवढे भारी रस्ते ना, बघू शकता तुम्ही. भी कैसा रे बाबा, कैसे जाने का, ट्रैफिक में से निकल के. यहाँ तो बहुत ट्रैफिक है. आडवं तिडवं लोक आडवं तिडवा. इकडं पोहोचलेलं दमनला. इकडं सगळे नुसतं काही नाही, फक्त फोटोशूट करतात, रील काढतात, दुसरं काही नाही आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप थंडी आहे. इकडे थांबलोय आता. हे लोक कधी येतात काय माहित नाही. मी वाट बघतो. इकडे एकटाच आहे, कोण नाही आहे. अख्खा एरिया रिकामा आहे. मला असा डाऊट येतोय की मी थोडं जास्तच मागं थांबलोय, कारण की इकडनं एक ऑलमोस्ट अजून मला 5 किलोमीटरचं अंतर पार नाही 5 नाही 7 ते 8 किलोमीटर आहे. बट मला असं वाटतं मला पुढच्या टर्नला जाऊन उभं राहायला पाहिजे, कारण की हे लोक कधी येतील याचा आयडिया नाही अजून. बघू शकतात अवस्था काय झाली आजची. अजून खूप मोठा पल्ला पार करायचा आहे. बघूया, पुढे जाऊया, आपण पुढे थांबूया आणि यांची वाट बघूया. तोपर्यंत सगळी गँग पुढं ऑलरेडी उभी आहे. मी त्यांना कनेक्ट करतो. हे लोक येतील मागणं, मग यांच्यासोबत आपण कनेक्ट होऊ. मी आता आलो आहे पुढं ऑलमोस्ट. आता हे लोक येत आहेत. आता बघू यांना किती वेळ लागतो. 3 तासाचा प्रवास मी 2.25 तासात ऑलमोस्ट कंप्लीट केला आहे. मग अशा 15 मिनटं झाले मी यांची वाट बघतोय. हे लोक कधी येतील काय आयडिया नाही मला. तुम्ही बघू शकतात मागं सूर्य किती छान आहे. तोपर्यंत आपण निसर्ग बघूया. दिस इज द व्ह्यू. आणि हा खूप सुंदर व्ह्यू आहे. आता पुढं याच्यापेक्षा चांगले आणखीन व्ह्यू बघायला मिळणार आहे. ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. रात्री येताना पण अशीच हालत होणार आहे. सगळे जमा होता. 6चा टाईम होता, 2ला निघायचं होतं. निघालो मी 4ला. आई बोलली उठ, 3:30 झाले. रात्री ऑलरेडी सगळं आवरून घेतलेलं, अंगावर पाणी घेतलं आणि निघालो. काहीच एवढी थंडी आहे ना या साईडला, म्हणजे विचारून फायदा नाही आहे. आपण काहीच बोलू नाही शकत या थंडीला, कारण की आपल्या हातात नाही आहे. आता सगळे मेंबर, सगळे नाही बोलू शकत, जे मला भेटायचे होते ते एवढे मेंबर भेटले होते. आता इकडनं बाकीचे आमच्या अबिट घरावरनं येणारे, त्या पट्ट्यातनं येणारे दुसरी माणसं आहे ती ऑलरेडी तिकडे थांबलेली आहेत. आमचा विकीबाई समोर, विकीबाई फुल फॉर्ममध्ये. गावात बोलायला नाही जमत रे. होय 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 बाई, आरामात चालू. एवढी धूळ आहे ना की मला सगळे बोलतात असं तू किती वेळाचा प्रवास करून आला आहेस. मुंबई, बोईसर, सुरत, अहमदाबाद. आता आम्हाला कुठं जायचं काय माहीत नाही, पण जायचं आहे. रिषभ तर दादा, रिषभमुळे मला लेट झाले, बाकी काही विषय नाही आहे. गारटला म्हणजे संपलो भाई, तुमच्यापेक्षा लवकर आलो आहे. प्रश्न चुकीचा विचारला. एवढा लवकर कसा गायला हे विचारायला पाहिजे होतं. तो मी माझा लय कव्हर केला टाईम. तो बुलेटवाला गेला, बोलतो तू काय एवढा फास्ट चाललेला. आयला म्हटलं जाऊ दे, तुला काय सांगू, मला काय माहिती म्हटलं तू आमच्यासोबत आहे. जॅकेट वगैरे घालायचं कळलं असतं. सो आईज पेट्रोलची टाकी केली फुल. आता लागलो हायवेला. आता इथनं आम्ही वाया डहाणू जाणार आहे. डहाणूवरनं जावं लागलं, दुसरा कुठला तर रस्ता नाही आहे. शिमलाला आलेलो आम्ही. जसं काय बघू शकता तुम्ही, आमच्या शिमलाला ऑलरेडी मेंबर उभे आहेत. जाऊ, कॉफी पिऊ, मग पुढं जाऊ. कसं आहे सगळ्यांची कामं. कोणच आलेलं दिसत नाही, हाय तेवढेच मेंबर आहे. नडतायत सगळे, नडतायत वन साईड. गणपती बाप्पा मंगल मूर्ती। सो जसं काय मित्रांनो, आता पूर्ण सेटअप झालेला आहे. सगळ्या निघालेले आहे. टोटल आमचे 20-25 गाड्या आहेत, म्हणजे 35 एक लोक आहो आम्ही. इथनं निघालेलो आता आमच्या डेस्टिनेशनसाठी. तर आम्ही चाललो ॲक्च्युली दमनला. यांच्यासाठी इकडनं दमन एक 2.5 तासावर आहे, 2.5 ते 3 तासावर आहे. पण मला जायचं म्हटलं की मला इकडनं घरनं 3 तास आणि हे 3 तास, म्हणजे आता दमन इकडनं आम्हाला काहीतरी एक 70-80 किलोमीटर आहे. तर इकडं आमच्या पोराने गाडी पाहायला चालू केले. आपला 360 माउंट पण ऑलरेडी फिट केलेला आहे. मी विचार करत होतो की ह्याला इकडं लावायचं आणि ह्याला इकडं लावायचं हँडलला. तर बघू, अगर वेळ मिळाला तर लावता येईल. आता सध्या तो एक अँगल घेता येईल आणि बाकी आपला गोप्रो आहे त्याच्या हिशोबाने आपण करू. पण ही जी मजा आहे ना गाईज, ही मजा तुम्ही मिस करू नका. गाडी घ्या, खर्च करा, नुसता फिरा, हेच वय आहे, बाकी काय नाही. आता आमचं ऑलमोस्ट ही माझी 2nd या 3rd ट्रिप आहे या मागच्या 4-5 महिन्यात. गाडी चालवताना सांभाळून चालवायचं. एक स्पीड लिमिट ठेवायची. स्पीड लिमिटच्या पलीकडे गाडी चालवायची नाही.
सगळ्यांना सोबत घेऊन गाड्या चालवायचे. आमच्या सगळ्या पोरांकडे सेफ्टी आहे, जो मागं बसला त्याच्याकडे पण सेफ्टी आहे. तो जेणेकरून त्या गोष्टीचा त्रास नाही, कारण की हायवेला गाड्या खूप हे बघा हे अशी गाड्या येत राहतात, तो जेणेकरून हायवेला काय त्रास नाही होणार. आता निघालेलो आहोत, सगळे मागं आहेत. वन ऑफ द बेस्ट हायवे असं बोलू शकतो आपण याला, आमच्या म्हणजे इकडनं वाया ठाणे वगैरे जाण्यासाठी. सगळ्यांना खूप थंडी आहे, म्हणजे एवढं सगळं सेफ्टी जॅकेट घालून काही अर्थ नाही आहे. ही थंडी वाट लावते पूर्ण. ती जाखडीबाईची नवीन गाडी आहे. जाखडीबाईने एकदम बादशाह बनवलेली आहे, म्हणजे काही विषय नाही आहे. जाखडीबाईने आपली गाडी टेस्ट केलेली लास्ट टाईम, तर जाखडीबाईची इच्छा अशी होती की भाई गाडी घ्यायची तशीच घ्यायची, पण खूप सारे चेंजेस आणि खूप सारे मॉडिफिकेशन केलेले आहेत जुन्या गाडीमध्ये आणि नवीन गाडीमध्ये. जाखडीबाईसाठी एकट्यासाठी एवढी लोक थांबली आहे, फक्त जाखडीबाई मुक्त म्हणून. आहे का एवढं टॅलेंट कोणामध्ये? फक्त एका माणसासाठी ही अख्खी गँग थांबलेली आहे. काय म्हणावं, किती रिस्पेक्ट द्यावी या व्यक्तीला आम्ही. त्याच्या पुढं कोणी जायचं नाही ठरवलं आहे. झालं का जाखडीबाई? झालं आहे. इज्जत आहे, इज्जत आहे. हा रस्ता आहे, या रस्त्यावरून जायचं आहे आम्हाला. हायवे एवढा डेंजर आहे, माणसांनी चढायचं की पडायचं? काय विषय गाड्या संपत नाही आमचे. संपले का? संपले. सुरत आणि वडोदरा हा जो हायवे आहे, नॅशनल एक्सप्रेस, गुजरात, मुंबई या दिल्ली या सुरत, काय माहीत नाही कुठं आहे, पण आहे. आपल्याला जायचं आहे. आपल्याला लोकांना इज्जत मिळते. मागं फक्त 1-2च आहे. मी सगळ्यात लास्ट आहे. म्हणजे गाड्या बघू शकता तुम्ही, किती गाड्या आपल्याकडे. काहीच बघू शकतात. डिसिप्लिन हे फक्त मी तुम्हाला असं व्ह्यू दाखवण्यासाठी आलो इकडं. हा मोकळा रस्ता, ह्या गाड्या, आणि अजून काय पाहिजे? गाड्याच आमच्याकडे, गाड्या. इज्जत आहे. समाजात इज्जत असली पाहिजे आणि इज्जत बनली पाहिजे. तुम्ही बघू शकतात व्ह्यू, किती सुंदर व्ह्यू आहे. ॲक्च्युली इमॅजिन नाही करू शकत तुम्ही. म्हणजे हा इकडं व्हिडिओमध्ये वेगळं दिसणं आणि डोळ्यासमोर दृश्य वेगळं आहे. म्हणजे अविस्मरणीय क्षण हा. म्हणजे असे आमचे ट्रिप जात राहतात. पण आमच्यासाठी हे आता एक नवीन रूटला जाऊन आम्ही नवीन लोकेशनची मजा घेतो. मागं कोणच नाही, मीच सगळ्यात शेवटी आहे. आणि तुम्ही फक्त हा व्ह्यू एन्जॉय करू शकतात. इकडं सगळे डोंगर, इकडं हा मोकळा रस्ता, आणि इकडं आमच्या सगळ्या गाड्या, इकडं सगळं डोंगर, इकडं सुरत दादा. हे काही टेन्शनच नाही कोणाला, एकदम निवांत. सगळे चिलमध्ये एकदम सगळे 60-70 या 50च्या स्पीडला गाड्या चालवतात. कोणी मस्ती नाही करत आहे, कोणी ओव्हरटेक नाही करत आहे. इन्स्ट्रक्शन सगळ्यांना क्लिअर आहेत आणि सगळ्यांनी त्या इन्स्ट्रक्शन पाळल्या पाहिजे. रायडिंग करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते की इन्स्ट्रक्शन पाळावे लागतात, बाकी काय नाही. एक पुढं एक मागं असे लीड करत राहावे. बाकी काय पाहिजे आयुष्यात? नुसतं चिल वातावरण आहे. एवढे काय गाडी पळवायची गरज नाही आपल्याला. एक नॉर्मल रस्ता चांगला होता, ओके होता. रस्त्यांवर गाड्या नव्हत्या म्हणून आपण पळवली. तर काही गाडी अशी सहसा आपण पळवत होता. ठीक आहे. हा व्यक्ती आमचा कंटाळ्याला, तिचं पाय पुढे गेले म्हणजे एकदम निवांत चालवत आहे गाडी. पण हां ठीक आहे, मजा आली. एवढी पळवली बस झाली, इनफ आहे. बाकी कुठं पळवायची नाही. आईचा कॉल येईल परत मी जर. रस्ता बंद आहे. भाई स्ट्रगल बघू शकतात आमच्या पोरांचे सगळ्यांनी. रिषभ जाड्या तू ये पहिले. आईला हाल ना रे. भाई लपडा आहे. चला लावा ताकद. असा उचल. एवढी पोरं आहे तरी काय होणार नाही आमच्याने. आता छोट्याकडे जाऊ आपण. आला रे टाळ्या. आमचा रिअल स्ट्रगल आहे आजचा. याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. नुसतं मारामारी चालू आहे दगडासोबत. जोर लगा के. 1 2 3 1 2 3 1 2 3. यस टाळ्या. कम ऑन गाइस. आता हा घ्या, असा इकडे घ्या. इकडे घे बुवा. भाई इज्जत आहे, इज्जत. एनर्जी इकडे संपलेली, लगेच नाश्त्याला थांबावं लागल. तर अशा प्रकारे सक्सेसफुली आम्ही इथनं निघालोय. स्ट्रगल फार अवघड होता.
आपण तर काय ताकद लावली नाही, काय ताकद लावायची एवढी आमच्याकडे धिप्पाड पोरं आहे. टेन्शन कशाला घ्यायचं. रस्ता परत बंद करून ठेवावा लागेल आम्हाला, कारण की दुसरं ऑप्शन नाही आहे. रस्ता पण बंद करावा लागेल. इकडनं निघालेलो आहे आता. इकडनं U-टर्न घेऊन आम्हाला डहाणूला जायचं आहे. डहाणू चारोटी रस्त्याला लवकरात लवकर हायवे चालू व्हावा. आमचा अर्धा तास ऑलमोस्ट इकडे गेलेला आहे, पण ठीक आहे, अर्धा तास गेला पण आमचा टाईम पण तेवढा वाचला आहे. कारण की आम्हाला रस्ता पण चांगला मिळाला नाही. तर रस्ता खराब मिळाला असता तर ऑलरेडी वाट लागलेलीच आहे रस्त्याची. तर लोक पण विचार करतात की हे लोक कुठनं आले, रस्ता तर बंद आहे, पण आम्ही रस्ता बनवून आलो. आम्ही जिकडे जातो तिकडे रस्ता बनवतो. ओके, तो मला लागले भूक म्हणून पिझ्झा घ्यायला आलो इकडं. रिषभचा टायर जो फाटलेला आहे, पंक्चर काढला आम्ही, पण टायरच गेलेला आहे, एवढे पंक्चर आहे त्यात. म्हणून आम्ही विचार केला की नवीन टायर टाकून घेऊ, कारण की लॉंगचा प्रवास आहे, लॉंग रूटचा प्रवास आहे. मग तितक्यात भूक लागली तर म्हटलं आता काय खावं. खायला इकडं आमच्याकडे चांगलं इकडं आम्हाला एक बेकरी मिळाली, होममेड आहे सगळ्या गोष्टी. म्हटलं इकडं खावं. पिझ्झा अवॉइड केले, गोड खातच नाही मी, म्हटलं त्याच्यापेक्षा पिझ्झा खाऊ. तर गाईज रिषभच्या गाडीचा टायर झालेला पंक्चर. 1 पंक्चर, 2 पंक्चर, 3 पंक्चर. साला इतना पंक्चर. बरं झाला चेंज केला. मग आता चेंज करून आमचा ऑलमोस्ट 1 तास इकडे गेला आहे. बाकीचे आमचे ऑलमोस्ट 22 गाड्या पुढे आहे. आम्ही तिघंच मागं आहे, मी, विकी आणि रिषभ. आता आम्ही ट्राय करू लवकरात लवकर कव्हर करायचा. बट आता कसं मॉर्निंगची ट्रॅफिक आणि ह्या टायमाला ट्रॅफिक जरा जास्त असते, म्हणून गाडी काय जास्त फटाफट जाऊ नाही शकत. आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू, तरी पण हायवे लागल्यावर बघूया. लोक विचारतात डहाणूला काय, तर डहाणूला निसर्ग आहे, ग्रीनरी आहे, चौपाटी आहे, किल्ला आहे. डहाणूला सगळंच आहे भाई. डहाणूला फिरायला यायचं. आता नेक्स्ट आपण प्लॅन करूया 1-2 आठवड्यात की आपण इकडं चौपाटी आणि इकडं तारापूर किल्ल्याला फिरायला येऊ. तर आता सध्या हा रस्ता आहे मोकळा, एकदम व्यवस्थित आहे, शांत निर्मळ रस्ता एकदम. तर या रस्त्याने चाललो आहे आम्ही. आमचा रिषभ भाऊले स्लो आहे जरा, कारण की तो रेस नाही घेत. रेस इन द सेन्स कसं, त्याची गाडी एकदम क्रुझर बाईक आहे ना दादा. डीजे नुसतं डीजे वाजतं इकडं. ही बीच बघा यो समोर, नुसतं धूप. अशा प्रकारे आपल्याला बीचला येण्याचा रस्ता पण कळालेला आहे. प्लॅन करू आपण डहाणूला बीचला येण्याचा. इकडे ॲक्च्युली आमच्या सरांचं घर पण आहे, तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही फिरायला. पण फिरायला यायला कोणतरी सोबत पाहिजे ना, एकटा कुठं येणार आहे माणूस. कोणाला येण्याची इच्छा झाली फिरायला तर मेसेज करा, आपण फिरायला येऊ, काही प्रॉब्लेम नाही. काहीच रस्ते एवढे मस्त आहे ना इकडं, म्हणजे एवढे भारी रस्ते ना, बघू शकता तुम्ही. हा पूर्ण असा व्ह्यू आहे. तिकडं ओपन स्पेस होती म्हणजे समुद्राकडे बसण्याची, आणि हे आपली झाडं, हा रस्ता. अरे एवढी भारी प्लेस आहे ना, इकडं नक्की यायचं आपल्याला. तर पूर्ण दिवस इकडं थांबायचा. अर्ली मॉर्निंग येऊन थांबू शकतो आपण. हे बघा इकडं कसे बसले आहेत सगळे, एकदम निवांत आहे, निवांत. काही टेन्शन नाही, कोणाची रोकटोक नाही, काय नाही. समोर समुद्र, एवढं चांगलं निसर्ग पाहू शकता तुम्ही. आणखीन काय पाहिजे, आणखीन काय पाहिजे. मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही आता महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे ऑलमोस्ट बॉर्डरला पोहोचलेलो. आता गुजराती पाटी फलके हे सगळे चालू झालेलं आहे. आता इकडनं आम्हाला ऑलमोस्ट पोचायला लागणार आहे 30 किलोमीटर मोर, म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला एक अर्धा-पाऊण तास लागेल, त्याच्यापेक्षा जास्त काय लागणार नाही आहे. हा जो रस्ता आहे तो म्हणजे लोकल आहे. इकडं तुम्ही जास्त गाडी काय चालवू शकत नाही, पळवू शकत नाही. खूप किचकट रस्ता आहे, 1 वे आहे पूर्ण. मी ऑलमोस्ट दमनला पोचलो वाटतं. इथंही बॉर्डर आहे, चेकपोस्ट पॉईंट आहे गुजरातचा. गर्दी तर भरपूर आहे, ट्रॅफिक दिसते. संडे असल्यामुळे ट्रॅफिक भरपूर आहे. माइट बी इकडे फिरायला लोक आले असेल, नाही तर काय चेक पॉईंट असल्यामुळे माइट बी ट्रॅफिक आहे, अदरवाईज नसेल इकडं ट्रॅफिक. बाप्पा रे बाप्पा, या असला कसला धप्पा. आता कसं जायचं बी कैसा रे बाबा, कैसे जाने का, ट्रॅफिक में से निकल के. या तो बहुत ट्रॅफिक आहे. आडवं तिडवं लोक आडवं तिडवा. रस्ताच नाही गाईस. तिकडं पोलीसवाल्यांना, तिकडे कसला आहे पोलीस, काय करायला तुम्ही असे राव. बाई थांब का असं करतोय बाई. ताई हसानंतर चला पुढं, चला 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 चला. पोलीसवाला उभा आहे, आम्हाला पण जाऊ दे. चला रे. गाईस आय एम हॅपी की मी या ट्रॅफिकमधनं निघालो. पण मला असं डाऊट करतो की मी जास्तच पुढं आलो की रस्ता चुकलो आहे, हे लोक मागं राहिले, काय विषय काय आहे. माहिती कुठं जायचं. हा फॉर्ट आहे, इकडं मस्त रणगाडा ठेवला. रणगाडा बघू शकतात, नवीन एकदम चांगला सुंदर दिसतो.
गर्दी वाटते इकडे. एंट्री म्हटलं बघू आपण इकडचे गेट म्हणजे खूप चांगल्या गोष्टी इकडे बसून ठेवलेल्या आहे. गेट वगैरे आहे. आता इकडं लिहिलेलं आहे वापर वगैरे काय नाही आहे. वाचू आपण नंतर. सध्या आपण इकडे आलो आहे. रील प्लेस आहे. रील प्लेस ओनली रील. लोकांची गर्दी खूप आहे. पण ठीक आहे आता आलो आपण गर्दीमध्ये ते यावं लागेल आपल्याला. आमची माणसं कुठे आम्हाला ते बघावं लागेल. आमच्या माणसांना पहिले बघावं लागेल आणि त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. लोक बघू शकतात फक्त फोटो आणि रील शूट करायला इकडे आले. उचलला मोबाईल उचलला कॅमेरा गेलं फोटो नाही. उचलला मोबाईल उचलला कॅमेरा गेलं फोटो नाही. ही आमची माणसं इकडं आहे. तो मित्रांनो आम्ही इकडे पोहोचलेलो दमनला. इकडं सगळे नुसतं काही नाही फक्त फोटोशूट करतात रील काढतात दुसरं काही नाही आहे. आता मी ब्लॉग शूट करतो तर सगळे माझ्याकडे बघतील पण फरक नाही पडत आपल्याला कोण काय बघते काय नाही बघत आहे. तर आपलं शूट करायचं आपण आलो इकडे निवांत राहायचं. इकडे सगळे शूट करायचं. काय विकी बाय काय बोलतो मी या लोकांना एकच बोलतो आहे शूट करताना ब्लॉग सगळे तुमच्याकडे बघत राहणार. सो एकच आहे की आपलं कॉन्फिडन्सने ब्लॉग शूट करा. 10 लोक देऊ द्या 100 लोक देऊ द्या काही फरक नाही पडत. उद्या तेच आपल्याला ब्लॉगमध्ये बघतील 100%. चला आपण पुढे राऊंड मारून ना हे दरवाजे चांगले तिकडचे. दरवाजे मस्त आहेत. तो बघू शकता इथली गर्दी. लोक फक्त रील आणि फोटोशूट काढायला तिकडे येतात. दुसरा काही नाही आहे इकडे. एवढा स्पेस आहे इकडनं हा तो कॉर्नर. त्याच्या व्यतिरिक्त कुठं काही नाही आहे. पण आता ऊन भरपूर आहे म्हणून लोक इकडे येत आहेत. तर जसं की मित्रांनो आमचं फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे. आता इकडनं फक्त निघायचं आहे. आता इकडनं दुसरे पॉईंट पण बघायचे आम्हाला कारण की आमच्या प्लॅनिंगमध्ये एक 5-6 पॉईंट आहे. त्या 5-6 पॉईंट जागेवर आम्हाला जायचं आहे. तो आता ऑलमोस्ट वाजले 12. तर इथनं निघूया. खूप ऊन आहे बघू शकतात. काळा पडलो आहे. हा ऑप्शन नाही आहेच काळा बट ठीक आहे आता निघू. तो गाइस अपन है वेज वाले. अपना खाना हो गया है तो अपन अभी घूम रहे हैं यहाँ पे. होटल का व्यू थोड़ा एस्थेटिक है और अच्छा है. मतलब खाना खा सकते हैं. टेस्ट भी अच्छा सारे चीज़ें अच्छी है. ये हमारे गैंग है जो पीछे खाना खा रही है. ऑलमोस्ट झालं आमचं आता. माझं तर झालं व्हेजवाले. आम्ही 3-4 लोक होतो. आता इकडनं आमचा नेक्स्ट प्लॅन कुठला आय डोंट नो कारण की मी एवढा प्लॅन चेक नाही केला. टाईमवर डिपेंड आहे. टाईम किती आमच्याकडे त्याच्यावर डिपेंड आहे कुठं जायचं. तो लेट्स सी आता जेवण वगैरे झाल्यावर कुठं जायचं असं जाऊ बघू आपण. आम्ही इकडं आलेलो आहे सनसेट बघायला. बघू शकता तुम्ही सनसेट माझ्यावरच आला आहे पूर्ण म्हणून थोडा दिसतोय पण काळा पडलोय दिवसभर फिरू सनसेट बघायचा. त्याच्यानंतर तर घरी निघायचा प्लॅन आहे कारण की 11-12 वाजेपर्यंत घरी पोचायचं सगळ्यांना. तर बघू शकतात मागचा व्ह्यू खूप भारी आहे. त्याच्यानंतर इकडं आम्ही ऑलमोस्ट बसू एक आपला साधारणपणे आम्ही 1-1.5 तास बसू मग निघू इकडून अंधार झाल्यावर. मागचा व्ह्यू बघण्यासारखा आहे. सो एन्जॉय करतो व्ह्यू. नंतरला आपण बसून पाणी पिऊ. तू समजा. सो मित्रांनो आम्ही ठरवलं आहे की आम्हाला तिकडे जायचं आहे. कुठे जायचं भाऊ भाई आपण? समुद्राच्या काठी जायचंय. समुद्राच्या काठी जाऊन काय आपल्याला मासे काढायचे. मासे काढायला जायचंय ना. चला गल टाकून ना. तर हे आमचे मित्र इकडेच बसणार आहे. मी आणि भाऊभाई चाललोय आम्ही. एवढं आम्ही अडचणीत तर चाललोय फक्त गळ टाकायला. बाकी सनसेट आहे आणि आम्ही आहे. 2-3 मणी जर भेटलेत तर आम्ही दुबईला आमच्या मित्रांसह जाऊ. सहपरिवारांसह आम्ही दुबईला जाऊ. 5 स्टार राहून तिकडे जाऊन आम्ही 1-2 महिने आपले कितीला जातील ओरिजिनल मनी? एक मणी तरी जाईल 50-60 लाखाला की करोडला. बाबा बाबू आहे मग भेटलाच पाहिजे रे. शोधावं लागेल आपल्याला. सगळ्यांना बोलवायचं का? सगळ्यांना बोलवलं भेटणार 30 जण आहे आपण. कोणाला तर एकाला तरी भेटेल ना. लपवायला नको कोणी गडबड होईल मग. तर असेच विचार करत राहा. कधी ना कधी तुम्हाला पैशाने भरलेली पेटी पण भेटू शकते और मनी पण भेटू शकते. आलो इकडं. एवढं आतमध्ये जाऊन कोण फोटो काढतो भाई? काय हाऊस आहे फोटोची दादा.
ठीक आहे, आपण पण सनसेट शूट करू, त्यांना फोटो काढू दे, एवढा काय विषय. तर जसं काय मित्रांनो, आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. इकडनं आमचं आता घरी जायचं प्लॅनिंग झालेलं आहे. निघतो आता आम्ही इकडनं. घरापर्यंत पोहोचवतो, तोपर्यंत काय काय होतं काय नाही होत त्याचे अपडेट तर मिळतच जाणार. भरपूर जागेवर फिरायला नाही भेटलं, 1-2 स्पॉटच फिरलो. तो चला परतीचा प्रवास चालू करूया. तो गाईस इकडनं आम्ही आता सगळे भेटलो, सगळे ज्या हॉटेलला भेटलेलो तिकडंच परत भेटलो. आता इकडनं रिटर्न घरी जायचा प्रवास चालू होतं. आता मी इकडनं सगळ्यांना बाय बाय करून निघाल आणि बाकीचे सगळेसुद्धा निघतील आपापल्या दिशेने. तो जाऊया घरी जाऊन सांगतो आजची दशा काय होती आणि काय काय होतं. भेटू पुन्हा घरी पोचल्यावर. बाय बाय.